नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेला 39वा भाग. लक्ष्याने ते सांगितलं आणि मी आश्वस्त झालो, कारण लक्षात दिलेला शब्द पाळतो याचा अनुभव मला पूर्वी 2 सिनेमात आला होता. आम्ही शूटिंगचा मुहूर्त ठरवला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे उत्साही व रसिक आयकर आयुक्त चंद्रकांत गुप्ते आणि आदरणीय तर्कनिधी लक्ष्मण शाजी जोशी यांना निमंत्रित केले होते. सर्व कलाकारांना तसे कळवले आणि त्याबरोबर लक्ष्यालाही कळवले. ती तारीख ऐकताच तो म्हणाला, अहो त्या दिवशी मी साताऱ्यातच आहे. गोडबोल्यांचं शूटिंग 3 दिवस ते साताऱ्याजवळ कृष्णा नदीच्या काठी माहुलीला करणार आहे. मी म्हटलं, अरे तुझा घोटाळा झाला दिसतोय. मी अरुण गोडबोले बोलतोय आणि माझ्या रामरहीचा मुहूर्त आहे. यावर तो भरभरून हसला आणि म्हणाला, माझा घोटाळा झालेला नाही. तुम्ही आडनावाचे गोडबोले आहात, पण डॉक्टर जब्बार पटेलांना आम्ही गोडबोले म्हणतो. त्यांच्या विदूषकचे शूटिंग तेथेच आहे. तर आता तुम्ही असे करा, ते 3 दिवस त्यांचे दिवसात शूटिंग असल्याने रात्री मी फ्री आहे. त्यामुळे 3 रात्री रोज तुमच्यातील माझ्या सीन्सचे प्लॅनिंग करा. म्हणजे हॉस्पिटलमधील, बंगल्यातील आणि अलकाच्या घरातील असे सातारे माझे सर्व 6 सीन्स होऊन जातील. मी लक्ष्याला मनोमन साष्टांग नमस्कार घातला आणि जमले तर मुहूर्तापुरतं सकाळी म्हणून सांगितलं. मुहूर्ताच्या 2 दिवस आधी मुंबईहून वैद्यसाहेब, कॅमेरामॅन सूर्यकांत लवंदे व त्यांचे रमाकांत व प्रदीप हे सहाय्यक आणि खरेदी केल्या कपड्यासह कला दिग्दर्शक दिनानाथ चव्हाण आले. मागच्या तिन्ही सिनेमासाठी नितीश, राहुल व विजय चव्हाणसाठी केसाचे टोप करावे लागले होते. यावेळी टोप नव्हता, पण मोहन जोशीच्या रहीमसाठी दाढी तयार करून घ्यावी लागली होती. आदल्या दिवशी कोल्हापूरहून पितांबर काळे, बलदेवराव, अशोक पाटील सर्व युनिट्ससह दाखल झाले आणि रात्रीपर्यंत मोहन जोशी, स्मिताबाई, किशोरी शाने वगैरे कलाकारही डेरे दाखल झाले. सकाळी लक्षही धावत पळत त्या गोडबोल्यांना सांगून या गोडबोल्यांच्या मुहूर्तापुरता आला. तर्कतीर्थाने शुभाशीर्वाद दिले. गुप्तेसाहेबी शुभेच्छा देण्यासाठी 5 मिनिटे बोलले आणि आमचे शूटिंग सुरू झाले. राधिका नर्सिंग होममधील डॉक्टर रामचे सीन्स पूर्ण होताना संध्याकाळ झाली आणि लक्षात ठरल्याप्रमाणे दिवसभर माऊलीला शूटिंग करून नवीन उत्साहाने 7 वाजता तेथे आला. त्यानंतर रात्री 12पर्यंत त्याचे तेथील 2 सीन्स पूर्ण झाले. दुसऱ्या दिवशी अलकाच्या घरातील सीन्स करायचे होते म्हणून स्मिता तळवकर रात्रीच आल्या होत्या. दिवसभर तेथील शूटिंग होत राहिले आणि परत कालच्यापर्यंत संध्याकाळी लक्ष आल्यावर तो असलेले तेथील सीन सुरू झाले. त्यातील 2 रात्री असल्याने फारशी अडचण आली नाही, पण तिसरा दिवसाचा सीन होता आणि बाहेर तर रात्र होती. त्यासाठी बाहेरही हॅलोजनचे HM लाईट्स वापरून प्रकाश करून दिवसाचा आभास निर्माण करण्यात आला. तिसऱ्या दिवशी रामच्या बंगल्यातील सकाळच्या नाश्त्याचा सीन होता. तो दिवसाच घेणे आवश्यक असल्याने डॉक्टर जब्बार पटेलांना विचारलं. लक्षात सकाळी 7लाच आला आणि 10 वाजेपर्यंत तो सीन पूर्ण करून गेला. पुन्हा संध्याकाळी येऊन रात्री राहिलेला सीनही त्यांनी पूर्ण केला. आता माझे साताऱ्यातले सीन संपले असे तो म्हणाल्यावर आम्ही स्क्रिप्ट पुन्हा तपासली तर मॉन्ट्रेसमध्ये त्याचे मेडिकल स्टोअरमधील एक व लॅबोरेटरीतील एक असे 2 छोटे सीन शिल्लक राहिले दिसले. ते साताऱ्यातच करणे भाग होते. त्याने गोड बोलून परत त्या गोडबोलांना गंडवलं आणि सकाळी 11 वाजता येतो असं सांगितलं आणि सकाळी 7 ते 10मध्ये त्यांनी ते दोन्ही सीन झपाट्याने पूर्ण केले. इतर सर्व कलाकारांशी, तंत्रज्ञाशी एवढेच काय, स्पॉट बॉयशी त्याचे मैत्री संबंध असल्याने तो गोड बोलून आपले काम चटकन पूर्ण करून घेण्यात सर्वत्र यशस्वी व्हायचा. त्याला रिटेक फारसे लागायचेच नाहीत. शूटिंगची जी अरेंजमेंट असेल त्यात जो वेळ जायचा तो हा स्वतः लाईट बीट उचलायला लागायचा. लक्ष भयंकर विलक्षण ग्रस्त होतं. पण सगळ्यांची चेष्टामस्करी चालू असायची. तेव्हा लाईट बॉईज असोत, स्पॉट बॉईज असोत, तंत्रज्ञ असोत, लक्षाला कोण कशालाही नाही म्हणायचं नाही. त्याच दिवशी दुपारी स्मिता तळवळकरांच्या मिस्टरांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचा फोन आला. त्यांचे अजून 3-4 दिवसांचे काम बाकी होते. आम्हाला त्या म्हणाल्या असत्या तर त्यांना सोडण्याशिवाय पर्यायच नव्हता. पण स्मिताबाई धीराच्या खऱ्या. त्यांनी फोनवरून आपल्या धीरांशी आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी बोलून घेतले. त्या दोघांनी आता प्रकृती सुधारत आहे सांगितल्यावर स्मिताबाईंनी मी काम पूर्ण करूनच जाते असे आम्हाला सांगितले आणि खरोखरीच तिकडची काळजी मनातच बाजूला ठेवून त्यांनी उत्तम काम केले. त्या स्वतः कुशल अभिनेत्री आणि स्वतः यशस्वी चित्रपट निर्माते असूनही त्यांच्या वागण्यात आढ्यता कोठेच नव्हती. उलट सहज अनौपचारिकता होती. शूटिंग दरम्यान सहज मजेत काम चालू असले तरी गमती घडत होत्याच. माझे मित्र चंद्रकांत माजगावकर चितळे मास्तरांची भूमिका करणार होते. त्यांची शरीरयष्टी त्याला साजेशी होती
फक्त केस मस्त वाढवलेले होते. म्हणून वैद्यसाहेबांनी त्याला आदल्याशी सांगितले की केस बारीक करून सकाळी 8 वाजता हजर राहा. तो वेळेवर आला, पण त्याने आपल्याला भांग पाडायला अडचण येणार नाही या बेताने जपूनच केस बारीक केले होते. चितळे मास्तर वयस्कर आणि ते जुन्या काळातले, त्यामुळे तेवढे लांब केस सुद्धा शोभणार नव्हते. म्हणून तो सेटवर आल्यावर त्याला ते पूर्ण बारीक करून यास लगेच सांगितले, कारण त्याशिवाय शूटिंग सुरू करता येत नाही. तो जो गेला तो 2-2.5 तासांनी परत आला. ते 2 तास स्वस्त बसून राहावे लागले. आल्यावर त्याला सगळ्यांनी चिडवले की केस कमी करायला एवढा वेळ लावणार असतं हे माहीत असते तर इथेच आमच्या बाबूराव वेतोडकरांनी तो कात्री घेऊन तुमची हजामत इथं 10 मिनिटात केली असती. तो बिचारा 2 तास वाया गेले म्हणजे तुमची कटिंग निर्मात्याला 3,000 रुपयांना पडली ना. तो बिचारा सरून बंद होते, मग त्याला घरून उठवायला वगैरे सांगत होता, पण त्याला कोणी सोडत नव्हते. अगदी आजही आम्ही मित्र काही त्याला चिडवतोच की काय सावकार, आज कटिंग केली आहे म्हणजे 3,000 रुपयाचा आवाज झाला की. प्रशांत दामले, अलका कुबल, किशोरी शाणे हे मिळून मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेस येणार होते. ती गाडी सातारा स्टेशनवर पहाटे 5 वाजता पोहोचत असे, म्हणून त्यानं सांगितले होते की त्यावेळेस जागे राहा, नाहीतर झोप लागून पुढे गेलात तर एकदम कराडला जाल. त्यांनी हो आम्हाला माहीत आहे की या सांगितले होते. अशोक पाटील गाडी घेऊन त्यांना आणण्यासाठी वेळेत स्टेशनवर गेला, पण कोणीच उतरले नाही. त्याने AC स्लीपरचा दरवाजाही ठोठवला, पण तो बंदच होता. वाट पाहून तो परत आल्यावर आम्ही काळजीत पडलो, कारण 8 वाजता तर त्यांचं शूटिंग होते. मुंबईला त्यांच्या घरी फोन केला तर ते रात्रीच निघाले समजले. वैद्यसाहेब चिंतेत पडले की आता काय करायचे. मी म्हटले बहुधा त्यांना पुढच्या स्टेशनवर म्हणजे कराडला जाग येईल आणि मग तेथे उतरून गाडीबिडी करून येतील. पण जर का तेही स्टेशन चुकले तर मात्र मग एकदम सांगलीतच पोचतील. आपण तयारी करून रेडी तर राहूया. श्रीमान लॉजच्या दारातच आमची चर्चा होती. त्यातच 7:30 वाजले आणि एक ॲम्बेसडर टॅक्सी येताना दिसली. वाटले बहुतेक आपलीच पार्टी कराडून येत असावी. ती गाडी लॉजजवळ आली आणि प्रशांत दामले विमानातून उतरल्याप्रमाणे हात हलवून हाय करीत खाली उतरला आणि मागोमाग महिला मंडळी झोपेतून जागी झाली होती ती थेट कराड स्टेशनवर. मग गडबडीत करून उतरून टॅक्सी करून धावत पडली होती. ज्योती चांदेकर पुण्याहून आला तेव्हा वेगळाच प्रकार झाला. त्या स्वतःची गाडी घेऊन शूटिंग चाललेल्या राधिका नर्सिंग होममध्ये आल्या. मी बाहेर कोणाशी तरी बोलत उभा होतो. गाडीतून एक थोडी जाडजूट बाई, लॉंग फ्रॉक, तोही स्लीवलेस अशा वेशात आणि चष्मा लावून वगैरे खाली उतरल्या. त्या सरळ आत गेल्या. मला वाटलं डॉक्टर नावंदरांच्याकडे पेशंट म्हणून कोणतरी आला असेल. थोड्या वेळाने वैद्यसाहेबांनी मला आत बोलवले. मी आत गेलो तर ते त्या मगाशी उतरलेल्या बाईशी बोलत होते. मी गेल्यावर त्यांनी माझी ओळख करून दिली, या ज्योती चांदेकर. मी उडालोच. क्षणभर नमस्कार करायला विसरलो. मग सावरून नमस्कार केला. ती भूमिका पूर्ण ग्रामीण ढंगाची होती. तमाशातून प्रेमापोटी पळून आलेली बाई या ज्योती चांदेकर कशा साकारणार असे प्रश्न माझ्या मनात उभे राहिले. पण बोलायची चोरी होती. त्यांना बघितले नव्हते, पण त्यांचा लौकिक मी ऐकून होतो. मला नशिबांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी पंजाबी ड्रेसमध्ये भेटलेल्या उषा नारकर्णींची आठवण झाली. त्या लॉजवर गेल्यावर मी वैद्यसाहेबांना विचारलं. हसून ते म्हणाले, काळजी करू नका, आपले कास्टिंग एकदम करेक्ट आहे, तुम्ही पाहालच. आणि खरंच ज्योती चांदेकरांनी ती ग्रामीण भूमिका अशा ठसकात रंगवली की वा रे वा. त्या आल्या, पण रात्रीपर्यंत त्यांचा जोडीदार चंदू पारखीचा पत्ता नव्हता. सकाळी 8ला तर आम्ही त्या दोघांचं आप्पा निगडीकरांच्या म्हणजे सिनेमातील चंदूच्या घरात शूटिंग करणार होतो. चंदू आदल्या दिवशी रात्रीपर्यंत कोकणात चिपळूणजवळ कुठेतरी मच्छिंद्र कांबळेंच्या पिक्चरचे शूटिंग करून रात्रीपर्यंत पोहोचणार होता. पण रात्र गेली आणि सकाळ झाली तरी त्याचा पत्ता नव्हता. असा एखादा उशीर झाला की युनिटमध्ये वेगवेगळ्या कॉमेंट्स सुरू होतात. त्यातून चंदूचा लहरी व मनस्वी स्वभाव सर्वांना माहीत होता. त्यामुळे मग त्या कॉमेंट्सची खाली घसरत रात्री कुठेतरी जास्त झाली असेल येथपर्यंत आल्यावर मात्र मला राहवलं नाही. मी जरा भडकूनच झापले आणि म्हटले, तुम्हाला तंबाखू मिळत कोणाबद्दलही टवाळी करायला काय होते. त्याने यायचं कबूल केलं म्हणजे तो येईलच. तुम्ही स्पॉटवर जाऊन सर तयारी तर करायला लागा. सगळीच मंडळी चपापली आणि सरळ स्पॉटकडे रवाना झाली. ज्योतीही मेकअप करून तयार झाली. नऊवारी इरकली साडी, मोठं कुंकू, हातात पाटल्या बांगड्या घातलेली ज्योती आता कालच्यापेक्षा अगदी वेगळी, पूर्णपणे ग्रामीण वाटत होती. आम्ही सर्वांनी आप्पांचे घर गाठले, लायटिंग वगैरे पूर्ण केले. तोपर्यंत 8:30 होऊन गेले. माझाही विश्वास हळूहळू डळमळायला लागला होता. एवढ्यात एक रिक्षा थांबली आणि त्यातून मळकटलेले कपडे, विस्कटलेले केस, धुळीनं माखलेला चेहरा, खांद्याला शबनम आणि हातात एक बॅग
अशा अवतारात चंदू पारखी उतरला. स्पॉट बॉयने पुढून त्याची बॅग घेतली आणि चंदू घरात आला आणि म्हणाला, सॉरी भाई साहब, मेरी वजह से देर हो रही है ना. यहाँ नहाने की जगह कहाँ है? 15 मिनिट में तैयार होता हूँ. आम्ही काही बोलण्यापूर्वीच आप्पांनी दाखवल्या बाथरूममध्ये चंदू गेला आणि आंघोळ करून 10 मिनिटातच मेकअपला बसला. मेकअप फारसा नव्हताच. वाढलेली दाढी व विस्कटलेले केस चालणारच होते. कपडे बदलून तो रेडी होऊन आला आणि त्याने क्षणाला भूमिकेत शिरून पहिल्याच टेकला ओके शॉट दिला. लाइटिंग बदलेपर्यंत त्याने सगळी हकीकत सांगितली. संध्याकाळी 5 वाजे मच्छिंद्र ते शूटिंग संपायला 6:30 वाजले. तिथून रिक्षा हुडकून चिपळूणला येईपर्यंत चिपळूण कराड ही शेवटची बस निघून गेली होती. दुसरी काहीच व्यवस्था शक्य नव्हती. एवढ्यात कराडला जाणारा एक ट्रक रात्री 1ला भेटला. त्यात बसून घाटातून सावकाशीने कराडला पोहोचेपर्यंत 6:30 वाजले. त्याने नाक्यावर सोडल्यावर तिथून कराड एस टी स्टँड गाठला. मग कराड सातारा एस टीने सातारा स्टँडवर पाहिले की 8 वाजले. आता लॉजवर जाऊन यायचे म्हणजे परत तासभर जाणार, म्हणून बाहेर रिक्षाला विचारले की तुला गोडबोले साहेबांचं सिनेमा शूटिंग कुठे आहे माहीत आहे का रे? तो सुदैवाने इथल्या जवळचाच निघाला. त्याने होकार देऊन मला इथे आणून सोडले. ही हकीकत ऐकल्यावर आम्ही सगळे त्याची कमिटमेंट बघून थक्क झालो. दुपारी लंच ब्रेक झाल्यानंतर चंदू मला म्हणाला, तुमने मेरे लिए क्या बढ़िया रोल लिखा है, अब देखते रहो मैं इसमें कैसे रंग भरता हूँ. खरोखरी त्याने पुढे त्या रोलचे सोने केले. राम व मोहन नदीत बोटिंगला जातात तेव्हा त्यांची होडी भोवऱ्यात सापडून ते दोघेही पाण्यात पडतात. चंदू त्यातून वाचतो, पण राम हाताला लागत नाही असा सीन होता. कृष्णा नदी साताऱ्याजवळून राहते, पण तिच्यात पाणी खूपच कमी असते. तरीही एका जागी थोडे खोल डोहासारखे आहे, तेथे तो करण्याचे ठरले. होडी हुडकण्याचा शोध झुरला. मग एके ठिकाणी 12 फुटाची होडी वल्ली सगळे मिळाले. स्पॉटवर गेल्यावर होडी पाण्यात सोडली, पण मोहन जोशी आणि चंदू पारखी या दोघांनाही सराव नसल्याने ती वलवणे जमेच ना. मग शेवटी होडीच्या तळाला भक्कम दोरखंड बांधला आणि रस्सीखेचप्रमाणे ती ओढण्यासाठी युनिटमधले 5-6 जण पॅन्ट्सवर करून दुमडून नदीत उतरले. वर या दोघांनी वलवण्याची ॲक्शन करायची आणि त्याला अनुसरून इतरांनी वेगात खालून ती दोरी अर्थात फ्रेमच्या बाहेर ठेवून ओढायची असे सुरू झाले. भोवरा दाखवण्यासाठी हवा मारायचा कॉम्प्रेसर आणून त्याने पाण्यात प्रेशरने हवा मारून भोवऱ्याची दृश्य घेता आली. होडी त्यात हेलकावे खाऊन गरगरा फिरते यासाठी दोरखंडाने ओढणे कामी आले. हे सगळे शूट करण्यासाठी सूर्यकांत लवंदेंना आपला दुखरा पाय सांभाळत नदीत पार गुडघ्यापर्यंत कॅमेऱ्यासह उतरावे लागले. कॅमेऱ्याची उंची कधी अगदी पाण्याच्या पातळीपर्यंत खाली यायला लागली की कॅमेरा अटेंडंट बाबाचा जीव वर खाली व्हायचा. तो सीन व्यवस्थित होण्याची सर्वांनाच खूप धावपळ करावी लागली. आमचा एक स्पॉटबॉय व्यायतगत म्हणतसुद्धा, हे लेखक काय सीन लिहितात तो, लिहून आपण आरामात घरी बसतात आणि आम्हाला ते शूटिंग करताना रिकामा ताप देतात. त्याला बिचारायला काय माहीत की त्याचा लेखच निर्माते म्हणजे मीच आहे आणि तो मागे उभं राहून सगळं ऐकतोय. मलाही ते ऐकून न ऐकल्यासारखे करण्याशिवाय पर्याय नव्हता. सर्वांच्या अशा आंतरिक सहकार्यामुळे सहज व सुलभतेने आमचे 15 दिवसाचे पहिले शेड्यूल पूर्ण झाले. मध्ये 10 दिवसांची गॅप होती. त्या दरम्यान पहिल्या शेड्यूलची सर्व निगेटिव्ह डेव्हलप होऊन ती ओके असल्याचा व तिची रेस्प्रिंट काढून कच्चे संकलन चालू केल्याचा विसू अनिलचा म्हणजे विश्वास दाभोलकर, अनिल कावले यांचा निरोप आला. आता वेळ लागले ते शूटिंगच्या दुसऱ्या शेड्यूलचे. शूटिंगची घडी बसलेली असल्याने दुसरे शेड्यूलही सुरू झाले. सातारची शाही मशीद सातारच्या छत्रपतींनी मुस्लिम नागरिकांसाठी सुमारे 150 वर्षापूर्वी बांधून दिली असल्याने अतिशय प्रशस्त व देखणी आहे. तिच्या बाह्य स्वरूपा इतकाच अंतर्भागी अतिशय देखणा आणि टापटिपीने निगा राखलेला आहे. लुंगीवर कुर्ता, लांब दाढी, डोक्याला फरक्या आणि खांद्यावर चौकडीचा मोठा रुमाल या स्वरूपात मोहन जोशी रहीम म्हणून शोभून दिसत होता. मशिदीत त्याचे शृंग झाल्यावर बघायलाही गर्दी व्हायची. सुरुवातीला काही मुस्लिम मंडळांना ते रुचले नाही, पण त्यांनी संवाद ऐकले. आम्ही सांभाळ असलेले मशिदीतले पावित्र्य पाहिले आणि मग त्यांनी उत्साहाने सर्व सहकार्य केले. मौलवीचे काम साताऱ्यातील रंगकर्मी रमाकांत सांगलीकर उत्तम करीत होता. रमाकांत एस टीत नोकरीला होता आणि त्या एस टीच्या खूप नाटकात त्यांनी चांगली कामं केली ती आणि अतिशय चांगलं काम करायचा तो. आता 1 वर्ष 2 वर्षापूर्वी तो वारला नुकताच. मोहन आणि रमाकांतशी रंगत होते. रमाकांतचा संयत अभिनय पाहून मोहनने त्याला एकदा गमतीने, का हो विजयाबाई मेहतांच्याकडे शिक्षण घेतले होते काय असे विचारले. त्या शूटिंगच्या दरम्यानच रमजान ईदचा सण आला. त्या दिवशी साताऱ्यातील मुस्लिम बांधव गेंडामाळावरील ईदगाहवर सामूहिक नमाज पडतात. तो दुर्मिळ आल्याने
त्या नमाजमध्येही मोहनला समाविष्ट करण्याची व त्याचे शूटिंग करण्याची परवानगी आम्ही मागितली. ती देऊन मुस्लिम बांधवांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला. बोटिंगचा सीन तर चंदू रामच्या घरी आक्रोश करीत राम बुडायची बातमी जानकीला सांगतो असा सीन होता. त्याचं शूटिंग सुरू झाल्यावर देशमाने या स्थिरचित्रीकरण करणाऱ्याने जे सुरेश देशमाने आमचा स्टील फोटोग्राफर अल्बम पाहून सांगितले की बोटिंगच्या सीनमध्ये चंदूचा हिरवा झब्बा होता आणि आता त्याने निळा झब्बा घातला आहे. तेव्हा कंटिन्युटी जाते आहे, त्यामुळे तो म्हणून हिरवा झब्बा घालायला त्याला सांगितले. यार वो झब्बा तो प्रॉपर्टी का नहीं था, मेरा खुद का था और मैं तो वो लेके आया नहीं हूँ. चंदूने अडचण सांगितली. आता पंचायत आली, कारण ते दोन्ही सीन एका पाठोपाठ येणार होते. त्यामुळे झब्याचा बदललेला रंग प्रेक्षकांच्या लगेच लक्षात येऊन आम्हाला टीकेचे धनी वाळले असते. मग फोटोवरून त्याच रंगाचा झब्बा आणण्यासाठी अशोक पाटील रवाना झाले. तासाभरात सातारली सर्व दुकाने पालथी घालूनही एक्झॅक्टली त्या रंगात झब्बा मिळाला म्हटल्यावर त्यांनी साधारण तशापैकी रंगाचा झब्बा आणला. तो दोनदा स्पॉटवरच धुवून काढल्यावर खूपसा पाहिला जुन्या झब्यासारखा दिसू लागला आणि मग तो वाळवून चंदूने वापरल्यावर तेव्हा आणि सिनेमातही तो फरक जाणवला नाही. ठरलेल्या तारखेला दीपक शिर्के म्हणजे बाप्पा आला. वरून दणकट, ओबडधोबड आणि आक्रमक वाटणारा बाप्पा अंतर्यामी अतिशय सज्जन व मृदू स्वभावाचा होता. त्याच्या तळपायाला काही जखम झाल्याने धावपळीच्या सीनसाठी लागला तर असू दे म्हणून तो त्याच्यासारखा दिसणारा डुप्लिकेट स्टंटमनसुद्धा बरोबर घेऊन आला होता. त्याने दिलेल्या 4 दिवसापैकी पहिल्या 2 दिवसात त्याचे फाईट सिक्वेन्स वगळता बाकीचे सीन्स पूर्ण झाले. अकबर शरीफ हे आमच्या फाईट मास्टरने फाईट सिक्वेन्स खूप विचारपूर्वक ठरवला होता व त्याला 2 दिवस लागणार होते. मशीद, दीपक व गुंड रहीमला मारण्यासाठी जातात. इथून तो सुरू होऊन नंतर पाठलाग व शेवटी दगडांच्या मोठ्या खाणीच्या परिसरात अंतिम हानीवर संपणार होता. त्याचं शूटिंग सातारहून सज्जनकडे जाताना छोटा बोगदा लागतो. त्याच्या जवळच जय हनुमान वडार सोसायटीच्या प्रचंड दगडाच्या खाणी आहेत, तेथे होणार होते. या सर्व जय हनुमान सोसायटीच्या मंडळींचे पूर्ण सहकार्य होतं. आणि आता आपण त्या पुढचा जो भाग आहे ॲक्च्युली फाईट सिक्वेन्सचा तो पुढच्या भागात पाहूया. आज इथेच थांबूया. नमस्कार.